आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव। तुम्ही बघताय आपला अग्रवन। डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी अमेरिकेच्या चांगलीच अंगलट येते। ट्रम्प यांच्यामुळे जसं आपल्या देशातील कापूस उत्पादकांचे हाल होत आहेत, त्यापेक्षा जास्त हाल अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांचे होते आणि त्याला कारण ठरतोय तो चीन। चीन हा अमेरिकेच्या सोयाबीनचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे। अमेरिका वर्षभरात जेवढं सोयाबीन निर्यात करते त्यापैकी तब्बल 50 ते 55% सोयाबीन एकटा चीन खरेदी करत असतो। पण चीनने आता अमेरिकेतील सोयाबीनची खरेदी अचानक थांबवली आहे। चीन अमेरिकेच्या सोयाबीन ऐवजी ब्राझीलचं महाग सोयाबीन खरेदी करतोय आणि आयात करतोय। त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादकांची चांगली चिंता वाढली आहे। अमेरिकेमध्ये सोयाबीनचे भाव कमी व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेने आपल्या सरकारला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सरकारला पत्र लिहिलंय आणि चीनला सोयाबीनची निर्यात पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी सरकारला सांगितलं की जर समजा चीनने यंदा अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी केलीच नाही तर सोयाबीनचे भाव पडतील। अमेरिकेतील शेतकरी आधीच वाढलेले बियाण्याचे भाव, खताचे भाव आणि यंत्राचे भाव वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत आले। त्यात जर समजा सोयाबीनचे भाव पडले तर शेतकऱ्यांची अडचण आणखीन वाढणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा देत वेगवेगळ्या देशांवर आयात शुल्क लावलं होतं। आता या आयात शुल्काचा उलटा परिणाम अमेरिकेला भोगावा लागतोय आणि त्याची सुरुवात होते ती म्हणजे सोयाबीन उत्पादकांपासून। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू केलं। सगळ्या देशांवर जवळपास आयात शुल्क लागू केलं, आयात शुल्क वाढवलं। चीन सोबतचं जे काही व्यापार युद्ध होतं ते तर अगदी टोकाला गेलं होतं। आपल्या सगळ्यांनी पाहिलं की जवळपास 145% दरम्यान चीनच्या वस्तूंवरती आयात शुल्क लावलं होतं। परंतु नंतर ट्रम्प यांना कळालं की चीनची जे काही ताकद आहे ती जास्त आहे, म्हणजे चीनवरचं जे काही अमेरिकेचं अवलंबित्व आहे ते जास्त आहे। कारण चीन जेवढी निर्यात करतो तेवढी आयात देखील करत असतो। विशेषतः शेतीमालाची आयात चीन मोठ्या प्रमाणात करत असतो। त्यामुळे झालं असं की डोनाल्ड ट्रम्प यांनी मधल्या काळामध्ये चीनवरचं आयात शुल्क काहीसं कमी केलं आणि पुन्हा व्यापार कराराच्या चर्चेसाठी 90 दिवसांची मुदत दिली। ही मुदत 10 नोव्हेंबर पर्यंत आहे। परंतु या काळामध्ये अमेरिकेच्या धोरणावर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर विश्वास नसल्यामुळे चीनने देखील आपलं धोरण बदलायला सुरुवात केली आहे। चीन अमेरिकेतून शेतीमालाची जो खरेदी करत होता ती खरेदी कमी करायला सुरुवात केली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातच चीननं अमेरिकेतून सोयाबीनची आणि इतर शेतीमालाची खरेदी कमी करायला सुरुवात केली होती। अमेरिकेऐवजी चीन, ब्राझील, अर्जेंटिना तसंच ऑस्ट्रेलिया इतर देशांमधून शेतीमालाची आयात वाढवत होता। कारण डोनाल्ड ट्रम्प सरकारनं दाखवून दिलं की अमेरिकेचं सरकार कधी कुठला निर्णय घेऊ शकतं आणि चीनची जी काही अन्न सुरक्षा आहे ती धोक्यात येऊ शकते। त्यामुळे चीननं हा निर्णय घेतला होता। आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत जे व्यापार युद्ध सुरू केलं होतं त्यानंतर चीननं आपलं हे जे धोरण आहे ते आणखीन प्रकर्षानं राबवायला सुरुवात केली आणि याचा फटका अमेरिकेतील शेतकऱ्यांना बसताना दिसून येतोय। आता अमेरिकेमध्ये सोयाबीनची लागवड पूर्ण झालेली आहे। पुढच्या महिन्याभरामध्ये काढणीला वेग येणार आहे। अमेरिकेतील शेतकरी वायद्यांमध्ये म्हणजे फॉरवर्ड विक्री करतात आणि या सौद्यांमध्ये चीनची खरेदी मोठ्या प्रमाणात असते। ऑगस्टमध्ये जे काही फॉरवर्ड सेल होतो किंवा जे काही वायद्यांची मध्ये विक्री होते त्यामध्ये चीनचा वाटा तब्बल 14 ते 20% दरम्यान असतो। परंतु यंदा जे काही फॉरवर्ड सौदे होत आहेत त्यामध्ये चीननं 1 टन देखील सोयाबीनची खरेदी केली नाही। त्यामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। आता चीन अमेरिकेतील सोयाबीन तर खरेदी करत नाहीये, परंतु ब्राझीलचं सोयाबीन मात्र खरेदी करतोय। ब्राझीलमधून सोयाबीनची आयात चीन विक्रमी पातळीवर नेतोय। तसं पाहिलं तर ब्राझीलचं सोयाबीन हे अमेरिकेपेक्षा महाग आहे। अमेरिकेच्या सोयाबीनचे भाव जर आपण आज पाहिले तर $370 प्रति टनांच्या दरम्यान येतात, परंतु ब्राझीलचं सोयाबीन हे $410 आसपास विकले जात आहे। असं असताना देखील चीन ब्राझीलमधून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात करतोय। आता चीनच्या या धोरणामागे डोनाल्ड ट्रम्प यांचे जे काही टॅरिफ वॉर आहे ते एक कारण आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काला उत्तर देत अमेरिकेनं सोयाबीनच्या आयातीवर 20% आयात शुल्क लावलेलं आहे। म्हणजे जर अमेरिकेतून सोयाबीनची आयात करायची असेल तर चीनमध्ये 20% आयात शुल्क द्यावं लागतं। तर दुसरीकडे ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या सोयाबीनवर मात्र केवळ 3% आयात शुल्क लागू आहे। म्हणजेच चीनच्या बाजारामध्ये अमेरिकेतून सोयाबीन आयात करणं महाग पडतंय, त्याची किंमत जास्त असते। जर अमेरिकेतून सोयाबीन आयात करायची असेल आणि त्याचं जर काळप करायचं असेल तर चीनमधील प्रक्रियादारांना कुठलाच नफा मिळत नाही। त्यामुळे चीनमधले आयातदार महाग असताना देखील ब्राझीलच्या सोयाबीनला पसंती देत आहेत। आपण जर एकंदरीत चीनच्या खरेदीचं जर आपण धोरण बघितलं तर चीन सप्टेंबर ते जानेवारी या काळामध्ये अमेरिकेमधून सोयाबीनची आयात करत असतो। कारण या काळामध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीन उपलब्ध असतं। सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सोयाबीनची काढणी पूर्ण होत असते आणि त्यामुळे चीन
सप्टेंबर ते जानेवारी या काळात अमेरिकेचं सोयाबीन घेतो आणि जानेवारी ते ऑगस्ट या काळामध्ये ब्राझीलचं सोयाबीन खरेदी करत असतो, कारण या काळामध्ये ब्राझीलमध्ये सोयाबीन उपलब्ध असतं. आता या 5 महिन्याच्या काळामध्ये अमेरिकेच्या सोयाबीनचा सगळ्यात मोठा ग्राहक चीन ठरत असतो, परंतु नेमकं याच काळामध्ये चीनची खरेदी कमी होताना दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांची जास्त चिंता वाढली आहे. जागतिक बाजारात देखील चीनचं महत्व आहे. जागतिक बाजारामध्ये वर्षभरात सोयाबीनची जेवढी निर्यात होते त्यापैकी तब्बल 61% निर्यात ही चीनला होत असते. म्हणजे चीन जागतिक बाजारातलं 61% सोयाबीन खरेदी करत असतो. अमेरिकेच्या जवळपास 50 ते 55% खरेदी करत असतो. त्यामुळं सोयाबीन बाजारातलं चीनचं महत्व हे वाढत गेलेलं आहे आणि याच महत्वाच्या ग्राहकांना म्हणजे चीननं खरेदी कमी केल्यामुळं अमेरिकेतील शेतकऱ्यांची चिंता वाढली. हे शेतकरी आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी करतायत की चीन सोबतचं जे काही व्यापार युद्ध आहे ते थांबावं आणि होणारे सोयाबीनची निर्यात ही सुरळीत कशी होईल यासाठी सरकारनं प्रयत्न करावे. अमेरिकन सोयाबीन असोसिएशन या संघटनेनं आपल्या सरकारला पत्र लिहिलंय. त्यांनी सविस्तर 11 पानांच्या पत्रामध्ये सगळा मार्केटचा डेटा मांडलाय आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना नेमकं सरकारच्या या आयात शुल्कामुळे कसा फटका बसतो हे देखील दाखवून दिलंय. आणि शेतकऱ्यांनी मागणी केली, जर समजा यंदाच्या हंगामामध्ये किंवा पुढच्या 3-4 महिन्यामध्ये चीननं हे धोरण कायम ठेवलं आणि अमेरिकेचं सोयाबीन खरेदी केलं नाही तर सोयाबीनचे भाव आणखीन कमी होतील आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आता शेतकऱ्यांनी ट्रम्प प्रशासनाकडे मागणी केली आहे की चीन सोबतचे संबंध सुधारावे, आयात शुल्काचं किंवा टॅरिफ वॉर जे सुरू केलं ते देखील थांबावं. नेमकं ट्रम्प याला किती गांभीर्याने घेणार हे आता पुढच्या काही दिवसांमध्ये दिसूनच येणार आहे. परंतु चीननं अमेरिकेची जी काही जिरवली त्याची चर्चा मात्र जागतिक बाजारात चांगली सुरू आहे. आता भारतावर देखील आजपासून म्हणजे 27 ऑगस्ट पासून अमेरिका 50% आयात शुल्क लागू करणार आहे. 25% आयात शुल्क 7 ऑगस्टलाच लागू केलंय आणि 25% शुल्क हे 27 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. त्याचा देखील परिणाम आता आपल्या देशातील बाजारावर होणारच आहे. त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच चर्चा करूया. तरी देखील आता चीननं अमेरिकेची जे काही जिरवले त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.